आज माझ्या मम्मीने घरगुती फेस पॅक तयार केलेला, तेच मी सकाळ सकाळी उठून पहिला तेच अप्लाय करून घेतलेलं आणि मला बघून मंगूची हालत अशी झालेली की ती माझ्याकडे येत पण नव्हती, मला बघून घाबरत होती आणि मम्मी बसली होती आपल्या कामाला आणि मी मंगूला बघत होती. आता मंगू मोठा झाला ना की तो राहत नाही, तो डायरेक्ट खाली उतरून जातो आणि त्याला बोलवायला गेली का तो येत नव्हता अजिबात. तो मोठ्या मुलांसोबत खेळण्यासाठी जिद्द करत होता आणि बोलवल्यावर पण आला नव्हता. जाऊ द्या, त्याला मी माझ्या कामाला लागली. मी जे कुर्ता आणला तो मला फिटिंग करायला द्यायचा होता, त्याच्यासाठीच मी निघालेली आणि मी मम्मीला बाय बोलून निघाली. हर्षला सांभाळून घे, मी जाते. तेवढ्यात मला मंगूनी बघितलं आणि ती जिद्द केली आणि रडायला लागली, मला घेऊन जा. मग काय, मी तिला पण तिकडे घेऊन गेली माझ्यासोबत आणि ड्रेस फिटिंग करायला पार्लरला. पण नंतर आठवण पार्लरला उशीर झाला आणि मंगूला प्यास वगैरे लागली. मग काय करणार म्हणून पहिला तिला घरी घेऊन गेली आणि पाणी वगैरे पाजलं आणि घरी आल्यावर बघते तर मंगू मम्मी किचनमध्ये काम करते. हां, इथं मेकअप करून कार्टून सोडून मेकअप करायला लागलं, ते पण मावशीचं लोशन वगैरे घेऊन तोंडाला अप्लाय करतोय. विचारल्यावर बोलतोय की मला गोरं व्हायचं आहे. घरी गेल्यावर मंगू थोडी खेळायला लागल्यानंतर मी एकटीच गेली पार्लरमध्ये आणि पार्लरमध्ये मला आयब्रोज वगैरे करायचे होते, ते मी पटकन करून घेतलं आणि घरी आल्यावर बघते ते कसं केलं आहे, तर चांगलं केलं होतं. आणि मंगू माझी वाट बघत होती मम्मी कधी येणार. मग पटकन तिला आंघोळ करून जेवण घालून तिला झोपवते, कारण की विहिरीवर कपडे धुवायचे, भरपूर कपडे जमा झालेले आणि मी कपडे धुण्यासाठी निघते. तर चंगू जातो की मी पण येतो, मग काय त्याला पण घेऊन जाते मी. आणि पहिल्याच गेली होती काजल धुवायला कपडे, मी तिला पाठवलेलं मी मंगूला झोपून येते करून ती गेली आणि गेल्यावर माहिती पडलं का तिचे कपडे धुवून झालेत, फक्त पिलायची बाकी आहेत. एक गोष्ट घडली माझ्यासोबत, मी व्हिडिओ काढायसाठी ना मोबाईल ठेवायला गेली आणि तिथे ना साबणाने खूप चिकट झालं आणि तिथेच माझा पाय घसरून पडला आणि माझा मोबाईलला थोडा स्क्रॅच पडला. आता मला घरी जायला भीती वाटते, कारण की माझ्या नवऱ्याला मोबाईल भेटला, तो पण आयफोन. मी व्हिडिओ काढण्यासाठी मागितला आणि मोबाईलची हालत अशी झाली, काय बोलता पण मला येत नाही. आता घरी जायला माहिती पडेल तेव्हा सोडूया. चला, ही विहीर आहे, इथेच आम्ही कपडे धुवायचो पहिला लहान होतो. मग आता कपडे धुवून झालो आणि घरी निघतो. घरी येते आणि एक झोप काढून घेते आणि नंतर आम्हाला भूक लागते तर मी खायला घेते आणि ते पण पडते. काय होते आज माझ्यासोबत काय माहिती. चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.